हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे छोटंसं शूज सँडल कलेक्शन। तर हे माझे म्हणजे त्यांचे शूज आहेत, फक्त त्याच्यामध्ये त्यांचेच आहेत, ते 350चे आहेत। तर मी तुम्हाला सांगते, हे जे कलेक्शन आहे अंडर 500चं आहे। जे मी म्हणजे जास्त करून तो रोडावर स्ट्रीट शॉपिंगच केलेली आहे। तर जी ब्लॅक कलरची जी चप्पल आहे ती 250ची आहे। ही आता जी सँडल दाखवली ती मी 350ची घेतलेली होती। हे 250चे माझे जे चप्पल आहेत ही मी झुडिओमधून घेतले होते 350चे। नंतर त्याच्यानंतर ही 150ची आहे। आपलं मिडल क्लास लोकांचं शूज कलेक्शन आहे हे। तर माझ्याकडे एवढ्याच चप्पल आहे, तेही मी 250ची घेतली होती। आणि ही त्यांनी मला जी म्हणजे चांबड्याची जी चप्पल आहे ना, ही त्यांनी मला शिर्डीवरून आणलेली होती। ही 250ची आहे। ही पण खूप छान आहे, मी खूप वेळा यूज केली, तिला तुटली वगैरे काही नाही। आणि हे माझ्या भावाने माझ्यासाठी शूज आणले होते, हे 1100चे आहेत, फक्त हेच महाग आहेत। बाकी दोन एक शूज चप्पल माझ्या अशा असतील की ज्या मला भेटलेल्या नाहीत तुम्हाला दाखवायसाठी। आणि मला गावाला जायचं होतं म्हणून मी इथं बॅगमध्ये बॅकपॅक केलेली होती आणि दक्षूचे कपडे, लॉंग टी शर्ट घेतलेले होते आणि स्कार्फ घेतलेला होता। आणि त्याच्यानंतर मग मी सगळे माझे जे टॉप आहेत ते प्रेस करून ठेवलेले होते, कारण की कॉटनचे आहेत माझे सगळे टॉप। त्यांना प्रेस केल्याशिवाय ते चांगले दिसतच नाही। तर दरवेळेस मी गावाला जेव्हा पण जाते ना, तर मग मी त्यांना प्रेस करूनच घेऊन जाते सगळ्या कपड्यांना। कारण विषय काय आहे की मला म्हणजे माझ्या सासूकडे आहे ना, मी टॉप वगैरेच घालावे लागतात आणि माहेरी पण मी टॉप वगैरेच घालते आणि घरी पण मी टी शर्ट अशी पॅन्ट वगैरेच घालते। मला लूज कपडेच जास्त आवडतात। आणि हे जे माझं पाऊच आहे त्याच्यामध्ये मी माझं छोटीशी मेकअप किट आहे, मी त्याच्यामध्ये काय काय भरलेलं आहे न्यायसाठी ते तुम्हाला दाखवणार आहे। इथं मी माझी बॅकपॅक करून घेतली आणि इथं मी म्हणजे ही बॅकपॅक करून मी सासरी, नाशिकला आणि गुजरातला दोघीकडे जाणार होती, म्हणून माझे एवढे कपडे होते। आणि अर्धे कपडे मी त्यांच्यासोबत पाठवून देणार आहे, जे मी घातलेले राहणार आहे, कारण की ते रिटर्न येणार आहेत नाशिकमधून आणि मी गुजरातला जाणार आहे माहेरी। तर मग मी माझी बॅग पॅक करून घेतली आणि दक्षला पण आता क्रिसमसच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, म्हणून मग मी आता 10-15 दिवस मस्त फिरून येणार आहे। आणि मग मी माझ्या पाऊचमध्ये मी टिकली ती जी आहे ना पिंक, ते टिकलीचं पॅकेट घेतलेलं होतं, एक लिपस्टिक घेतलेली होती, लिप बाम घेतलेला होता आणि तुम्हाला मी दाखवते की क्लचर घेतलेले होते मी 2, कारण की आपण कुठेही बाहेर फिरायला जातो। आणि मी काय करते माहिती आहे का, माझ्या पाऊचमध्ये एक्स्ट्रा मंगळसूत्र मी ठेवतेच। आणि ही लिपस्टिक आहे जी मला प्रत्येक ड्रेसवर सूट होईल असं, सिंदूर, लिप बाम, लिपस्टिक, पावडर, फाउंडेशन, मॉइश्चरायझर, ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्यासोबत ठेवतेच, कारण की केव्हा कुठं काय लग्न वगैरे होऊन जाईल। आणि माझ्या बारीक बारीक टिकल्या होत्या, हे परफ्यूम आहे, हे फाउंडेशन आहे, म्हणजे बेसिक जो मेकअपचा बेस असतो ना त्याच्यासाठी जे जे लागतं ना ते मी सगळं इथं घेतलेलं होतं। आणि जे माझे व्हिडिओ बघत असतील, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच माझ्या व्हिडिओला तुम्ही प्रेम देत राहा खूप। आणि हे जे आहे ना, हे प्रायमर वगैरे होतं आणि हे आहे हे म्हणजे मेकअप रिमूव्हर आहे। हे मेकअप केल्यावर आपण आपल्या चेहऱ्याला लावू शकतो। आणि ही पिंक कलरची लिपस्टिक आहे, हा लिप बाम आहे रेड कलरचा। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय बाय।